मित्रांनो, विचारांच्या रणमैदानात पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. माझं नाव सिद्धार्थ. मित्र आज गणपतीचे दिवस आहेत आणि गणपतीच्या दिवसात आम्ही घरी गणपती आणला, अगदी उत्साहात गणपती आणला आणि अचानक एक व्यक्ती खूप ओळखीची पण साधारणतः परिस्थितीने गरीब आहे, ती आली. तर आम्ही त्यांच्याकडून काही वस्तू घेतो आणि महिन्याला बिलं पेड करत असतो आणि बिलंसुद्धा आम्ही पेड केली होती त्या व्यक्तीला. पण आज त्यांना आम्हाला येऊन 500 रुपये मागितले. मी मनात विचार केला, अरे आज सण तर आहेत, पैसे कसे. मी पहिल्यांदा म्हटलं की माझ्याकडे 200 रुपयेच आहेत, तुम्ही घ्या 200 रुपये. नाही म्हटलं, सर 500च द्या म्हटलं. मी क्षणभर विचार केला आणि थोडंसं आतल्या खोलीत गेलो आणि म्हटलं, असं पैसे का मागितले असतील अचानक त्यानं. तर त्यावेळेला अचानक माझ्या लहानपणीची परिस्थिती माझ्या डोळ्यासमोरून गेली. सण वगैरे असतो आणि त्याच वेळेस नेमके खिशात पैसे नसतात आणि त्यातल्या त्यात आता जर महिना अखेर आला. मी हा विचार केला, मग लहानपणीसुद्धा कधी कधी पप्पांचं असं व्हायचं की महिना अखेरला पैसे नसायचे आणि सध्या आपलं पण तसंच होतं, महिना अखेरला पैसे नसतात. आणि मी झटकन खिशात घातलं. त्यानं मला 500 रुपये मागितलं, तर मी त्याला 600 रुपये त्या व्यक्तीला दिले आणि ते म्हटले की मी 15 दिवसातून सर तुमचे पैसे परत करतो. मित्रांनो, आजचा आलेला अनुभव मला भूतकाळात घेऊन गेला. मित्र, तुम्हाला सुद्धा विनंती करायची की जर कोणी एखादी व्यक्ती सणावारी जर एकदम कमी अमाऊंट पैसे मागत असेल तर त्याला देऊन टाका. कारण कदाचित त्याच्या घरी आज गणपती येईल, दिवाळी असेल, तर त्याला त्याच्या कुटुंबियांसाठी कपडे खरेदी करायचे असतील आणि बऱ्याच गोष्टी असतील. तर सणासुदीला अशा गरजू व्यक्तींना मदत करा, हेच सांगायचं आहे आजच्या अनुभवातून. धन्यवाद. विचारांच्या रणमैदानात आपण पुन्हा भेटणारच आहोत. तोपर्यंत धन्यवाद.